नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. महाराष्ट्र सरकारचा नवीन जी आर आलेला आहे, ज्यामध्ये आपण दरवर्षी विद्यार्थ्यांना जे स्कॉलरशिप मिळत असते उच्च शिक्षण घेत असताना मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, 10वी नंतर जे काही 11वी 12वी ITI खाजगी जे काही पूर्ण स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळत असते, त्या स्कॉलरशिपची माहिती आपण गेल्या 7 वर्षापासून विद्यार्थ्यांना देत असतो. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिपची माहिती देत असतो. कुठे काही प्रॉब्लेम असला त्यांना अडचणींना आपण मदत करत असतो. त्याच उद्देशानं आपला महाराष्ट्र सरकारचा नवीन जी आर आलेला आहे, त्या जी आरबद्दल आपण इथे बघणार आहे. तर राज्यातील मॅट्रिकोत्तर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व कालबद्ध करण्यासाठी महा-DBT पोर्टलवर MyITद्वारे विकसित महाशिष्यवृत्ती एकात्मिक संगणक प्रणालीचा अवलंब करण्याबाबत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर नवीन विषय आहे, महाराष्ट्र सरकारचा नवीन जी आर आलेला आहे. आपण जी आर नंबर सुद्धा पाहू शकता. शिष्यवृत्ती 2025 प्रकरण क्रमांक 133 शिक्षक 1 या प्रकारचा आपला शासन निर्णय क्रमांक आहे. 23 मे 2026ला जी आर पारित झालेला आहे. तर याचं सरळ म्हणणं आहे की जे महा-DBT आपण जे पोस्ट मास्टर स्कॉलरशिप भरत असतो किंवा जे आपल्याला विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत असते, मेडिकल असो, इंजिनिअर असो, कोणत्या प्रकारची डिग्री करत असताना किंवा डिप्लोमा कोणत्या प्रकारची स्कॉलरशिप जे आपल्याला अवेलेबल असते, त्यासाठी आपण महा-DBT हे पोर्टल यूज करत होतो. परंतु आता महाराष्ट्र सरकारने नवीन पोर्टल आपल्यासाठी आणलेलं आहे. ते पोर्टल आपण काय आहे ह्या जी आर थोडक्यात आपण बघणार आहोत. ह्या जी आर बघितल्यानंतर ते पोर्टलवर कसं रजिस्ट्रेशन करायचं, फॉर्म कसा भरायचा आहे, सर्व याची व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला नेहमी पाहत राहा. आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या, आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आणि हे चॅनल आपलं कंटिन्यू पाहत राहा. तर आपले प्रस्ताव काय म्हटलं आहे, तर महाराष्ट्र सरकारने जे काही पोस्ट मॅट्रिकसाठी महा-DBT प्रणालीद्वारे राबवण्यात येतात, सद्यस्थिती शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणीसाठी प्रक्रिया अधिक सुलभ. म्हणजे जे काही अगोदर प्रक्रिया होत असते ती खूप लांब होत होती, एक दीड वर्ष स्कॉलरशिप मिळत नव्हती, कोणाचे अर्ज कुठं अटकत होते, 4 स्टेप व्हेरिफिकेशन होतं. तर गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की आता आपल्याला ते सुलभ करायचे, पारदर्शक करायचे आणि फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर लवकरच त्याच्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटला किंवा कॉलेजच्या अकाउंटला पैसे जमा करायचे, आपल्याला स्कॉलरशिप जमाच करायचे. त्या ठिकाणी त्यांनी नवीन जाणाऱ्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे मान्य मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानुसार सर्व संबंधित विभागामार्फत अभ्यास गटामार्फत गव्हर्नन्स प्रोसेस इंजिनिअरिंग करण्यात आली. म्हणजे जे काही सॉफ्टवेअर होतं जुनं त्याला चेंज करण्यात आलं आणि नवीन सॉफ्टवेअर त्या ठिकाणी आणण्यात आलं. त्या सॉफ्टवेअरला मान्यता देण्यात आली. इथे दिलेल्या 8/1/2026ला सरकारने त्याला मान्यता दिली आणि ते सॉफ्टवेअर पूर्ण जे काही आपलं गव्हर्नमेंटचं महा-IT जे काही IT कंपनी आहे आपली, ज्याला आपण व्यवस्थापक संचालक महा-IT यांच्यामार्फत 21/1/2024 पत्राने पाठवण्यात आला. म्हणजे 21/1 पासून त्या महा-IT पोर्टल तयार करण्यासाठी नवीन उपक्रम राबवण्यात आला आणि त्यानुसार महा-ITद्वारे विकसित महाशिष्यवृत्ती अशी एक वेबसाईट तयार करण्यात आली. वेबसाईट पण आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर काय म्हटलं आहे, 2026-27 पासून म्हणजे येणाऱ्या अकॅडमिक वर्षापासून म्हणजे जुलै 2026 पासून जे अकॅडमिक वर्ष आपलं नवीन चालू होते 26-27 या वर्षासाठी महा-DBT 2.0 पोर्टल राबवण्यात येणार आहे. म्हणजे जे नवीन सॉफ्टवेअर आलं याच्यावर राबवण्यात येणार आहे. तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी इतर मागासवर्ग, व विमुक्त जाती, विमुक्त प्रजाती म्हणजे OBC, SBC, VJNT जे काही कास्ट असणार आहे, SBC, EWS यांच्यासाठी जे काही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप असते यासाठी महा-DBT पोर्टलवर महाशिष्यवृत्ती एकात्मिक नवीन संगणक प्रणाली आणण्यात आलेली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्याला देण्यात आलेला आहे, जे अगोदर होतं तशा प्रकारे असणार आहे. फक्त त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहे. जसं की आता अगोदर 130पेक्षा अधिक या फील्ड वेगवेगळ्या योजना होत्या, तर आता आपल्याला ते 65 करण्यात आलेल्या. म्हणजे योजना ज्या काय होत्या खूप प्रत्येक डिव्हिजनच्या वेगवेगळ्या योजना, छोट्या योजनेसाठी वेगवेगळे प्रणाली म्हणजे ऑप्शन निवडण्यात आले होते. परंतु या ठिकाणी त्यांनी 65 योजनाच्या अंदरमध्ये सगळ्या योजना इन्क्लूड केलेल्या आहे. आणि त्यासोबतच काय असणार आहे, तर आपले CET सेलचं काही सिलेक्शन लेटर असते, ॲप्लिकेशन फॉर्म असते, हे डायरेक्टली जसं डिजिलॉकरवरून ॲटो फेच होणार आहे. म्हणजे तुम्ही त्या लेटरचा नंबर टाकला की लेटर डायरेक्टली त्या प्लॅटफॉर्म येणार. जसं CET सेलवरून सिलेक्शन लेटर येणार आहे, तसं डिजिलॉकरवरून आपली 10वी-12वीची मार्कशीट येणार आहे. आपले सरकारी या पोर्टलवरून आपली कास्ट व्हॅलिडिटी जे काही असणार, आपलं डोमेसाईल असणार आहे, कास्ट असणार आहे, ऑटोमॅटिक ॲटो फेच होणार आहे त्या वेबसाईटसोबत. तसं आधार कार्डचा नंबर टाकला की लगेच आधार कार्डची जी काही इन्फॉर्मेशन आहे ते डायरेक्टली तिथे अपलोड होणार आहे. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नाही. तर तुम्ही नंबर टाकला की ते डॉक्युमेंट ऑटोमॅटिक तिथं येऊन जाणार. आणि जो काही रिन्यूचा फॉर्म असतो, आता जसं की फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट इयर कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला फर्स्ट इयरचा रिझल्ट लागल्यानंतर सेकंड इयरचा फॉर्म भरायचा असतो. परंतु सेकंड इयरचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला फिल रिन्युअल ॲप्लिकेशन असं काय केलं की जे अगोदरचा डाटा आहे तो डाटा तसाच राहणार आहे. पुन्हा तो डाटा भरण्याची गरज नाही. फक्त आपल्याला अकॅडमिक चेंज करण्याची गरज पडणार आहे. केवळ विद्यार्थ्यांना केवळ शुल्क भरण्याची तपशील व इतर बदल झाल्याची माहिती अद्याप करणं गरजेचे आहे. म्हणजे फर्स्ट इयरची मार्कशीट अपलोड करण्याची गरजेची आहे सेकंड इयर फॉर्म रिन्युअलसाठी. आणि शिक्षण शुल्क जे काय असणार सेकंड इयरचं ते भरण्याची गरज आहे. फक्त बाकी सर्व डॉक्युमेंट करण्याची गरज नाही. आणि शेवटी आपल्याला प्रथम वर्ष सादर करण्यात आलेले नॉन क्रिमिलियर आणि इन्कम उत्पन्न दाखला, म्हणजे उत्पन्नाचा दाखला आणि नॉन क्रिमिलियर आपल्याला हे फक्त पहिल्याच वर्षी द्यायचे आहे. त्यानंतर डबल पुन्हा ते डॉक्युमेंट सबमिट करण्याची गरज नाही. आता उत्पन्न दाखला आपल्याला दरवर्षी लागत होता, परंतु याचं म्हणणं आहे की प्रथम वर्षी सादर केले उत्पन्नाचे प्रमाणपत्र हेच आणि नॉन क्रिमिलियर हेच आपले 4 वर्षासाठी किंवा जितके वर्ष आपला 3 वर्ष 4 वर्ष कोर्स आहे त्यासाठी आपला तो कंपल्सरी राहणार आहे.
त्यामध्ये काय करणार आहे, अर्जाची स्थिती वेळोवेळी ऑनलाईन पाहता येईल, तो तपासता येईल. म्हणजे अर्ज कुठे आहे तो वेळोवेळी आपल्याला पाहताना, त्यानंतर शिष्यवृत्ती रकमेचे वितरण म्हणजे पैसे डिस्बर्स झाले का, कोणत्या खात्यात डिस्बर्स झाले हे सुद्धा आपल्याला बघता येणार आहे. आणि जे अगोदर जे काही गोष्टी होत्या प्रस्तुत प्रणालीची अर्ज भरणे, या वेबसाईट थ्रू काय करणार आहोत आपण, अर्ज भरणे, अर्ज तपासणे, शिष्यवृत्ती मंजूर करणे आणि शिष्यवृत्ती डिस्बर्स करणे, ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघायला मिळणार आहे. यासाठी आपल्याला इथं बघा वेबसाईट आपल्याला इथं देण्यात आलेली आहे. ही आपली वेबसाईट आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट. जशी तशी लक्ष ठेवा, www.mahadbt2.maharashtra.gov.in ही आपली वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची. ही वेबसाईट आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. या वेबसाईटवर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला अशा 11 प्रकारच्या शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती बघायला मिळत असते. याला इंग्लिशमध्ये आपण बघत असतो पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू इतर मागासवर्गीय म्हणजे OBC, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू VJNT, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ITI, ते बघा औद्योगिक प्रशिक्षण म्हणजे ITI, व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे जे काही प्रोफेशनल कोर्स आहे जसे इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, मेडिकल, हे प्रोफेशनल कोर्स आहे, इथे विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी. त्यानंतर इतर मागासवर्गीय म्हणजे पोस्ट मॅट्रिक, त्यानंतर 11वीमध्ये 10वी परीक्षेत उत्तीर्ण 11वीमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप. त्यानंतर शिक्षण शुल्क आणि प्रवेश शुल्क म्हणजे ज्यांचं इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि 8 लाखाच्या आत आहे त्यांच्यासाठी शिक्षण शुल्क ही स्कीम असते. तर त्यांच्यासाठी तसंच त्याचप्रकारे गव्हर्नमेंटने मागच्या वर्षी जे लॉन्च केले 10 नंबरची जी स्कॉलरशिप आहे, व्यवसाय अभ्यासक्रम आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुलींना प्रवेश शुल्क व शिक्षण शुल्क म्हणजे जे काही 100% स्कॉलरशिप आहे 10व्या योजनेच्या अंडरमध्ये लागू होते, तरी आपल्याला इथे बघायला मिळते. आणि 11वी सुद्धा योजनेच्या अंडरमध्ये. तर आपल्याला 2026-27 पासून ही आपल्याला बघायला मिळणार आहे. तर याची पूर्ण माहिती मी तुम्हाला इथे QR कोड देतो. ह्या QR कोडवर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp ग्रुप जॉईन करून घ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण याच्या रिलेटेड फॉर्म कसा भरायचा, ॲप्लिकेशन कसं करायचं, आधार कार्ड सीडिंग कसं बघायचं, म्हणजे ह्या नवीन पोर्टलच्या रिगार्डिंग जेवढी काही माहिती असेल सर्व माहिती आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. तर सर्वांनी आपलं यूट्यूब चॅनल फॉलो करून घ्या आणि आपल्या साठी बेल आयकॉन ऑन करून घ्या, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला तो कळेल. धन्यवाद.